सुनेत्रा वहिनी, काय बाप्पाला नेमकं काय साकडं घातलं? कारण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. आत्ताच दादांनी सांगितलं सगळ्यांनाच की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता मोठा असावा, मोठा व्हावा, त्याला मोठं पद मिळावं. आणि मीही गणपती बाप्पाच्या चरणी कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे. दादांनी मुख्यमंत्री व्हावं हे सुद्धा तुम्ही सुद्धा साकडं जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे असं मी त्यांना साकडं घातलेलं आहे. राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे आणि सातत्याने महाविकास आघाडी करणं सांगितलं जातं की सरकार बदलणार. तुम्ही तसं काही साकडं घातलं की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ दे? काय महायुतीचं सरकार येणारच आहे, त्याच्यामुळे तसं मी साकडं घालायचं काय देव म्हणजे ते आम्हाला आशीर्वाद देणारच आहे. दादांनी मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपली इच्छा आहे का बाप्पाच्या चरणी आपण अभिषेक केला अशा प्रकारचं काही साकडं किंवा काही घरानं मांडलंय का? आत्ताच थोड्या वेळापूर्वी आदरणीय दादांनी हेच उत्तर सांगितलेलं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मोठा असावा, त्याला मोठं पद मिळावं असं वाटतंच. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे असं मी गणपतीच्या चरणी साकडं घातलेलं आहे. दादा बारामतीमधनं निवडणूक लढवणार किंवा नाही अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. दादाही स्वतः मला त्याच्यात रस नाही. दादांनी लढावं तुमची इच्छा असेल त्याचं उत्तर त्यांनाच विचारावं. दादांनीच बारामतीतनं लढावं. थँक्यू. सुनेत्रा पवार होत्या ज्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार या मंडई गणपतीच्या आरतीसाठी पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात मंडई गणपतीच्या आरती होणार. त्यानंतर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.